रामकृष्ण हरी मंडळी, आज आषाढी एकादशीच्या निमित्त सर्वप्रथम मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. पंढरीची वारी आहे माझे घरी, आणि कनकरी तीर्थव्रत. या संत वचनाप्रमाणे पंढरीची वारी लाखो लोक, लाखो वैष्णव रामकृष्ण हरीच्या गजरामध्ये, पुंडलिका वरदे हरी विठ्ठलाच्या गजरामध्ये शेकडो किलोमीटरचा अंतर पायी चालत पंढरपूरपर्यंत पोहोचत असतात. नाचत जाऊ त्याच्या गावारी खेळिया, सुख देईल विसावारे. आणि म्हणून ऊन पाऊस या कशाची तमा न बाळगता हे वारकरी बस चालत असतात त्या दिशेने. काय असतो हा आनंद, काय असते ही एकादशी, कशासाठी एवढे सगळे वैष्णव तिथे जाण्यासाठी वेडावतात, याच्यावरती थोडंसं आपण आज चिंतन करूया. कसं आहे की जसा शेतकरी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रणरणत्या उन्हाने तापून जमीन लाल झालेली असते, मशागत करून तयार ठेवलेली असते, आणि जसा हा आषाढ महिना येतो पेरणीला सुरुवात होते आणि शेतकऱ्याचं सगळं लक्ष आकाशाकडे, आभाळाकडे लागते. तिथे ज्यावेळेला ढग जमा होतात त्याच्या अंतःकरणामध्ये आशेचा किरण जागा होतो, आणि ज्या वेळेला पाऊस पडायला लागतो त्यावेळेला तो शेतकरी जसा सुखावतो, आनंदित होतो की आपण जे पेरलं आहे ते आता उगवेल, तसा हा भक्तसुद्धा, हा वैष्णवसुद्धा वर्षभरामध्ये त्याने जी उपासना केलेली असते पांडुरंगाची, आणि त्याच्यामुळे ह्या आषाढ महिन्यामध्ये तो मोठ्या आशेने पाहत असतो, आणि की केव्हा एकदा मी त्या पांडुरंगाला पाहील, त्याची कृपादृष्टी माझ्यावर पडेल, तो कृपावर्षाव माझ्यावरती होईल, आणि एकदा जो का कृपावर्षाव झाला की मग त्या वैष्णवाच्या हृदयामध्ये, अंतरंगामध्ये त्या भक्तीचा अंकुर फुटतो, जागा होतो. आणि मग काय होते माहिती आहे, जसं इवलेचे रूप लावियले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी, मोगरा फुलला, मोगरा फुलला. हा त्याचा मनमोगरा असा फुलायला लागतो, आणि हा भक्तीचा सुगंध सगळ्या दूर दरवळायला लागतो. असा हा वारकऱ्यांचा, वैष्णवांचा मोठा आनंद उत्सव आहे. या एकादशीच्या निमित्ताने आपणही थोडासा विचार करावा. आपण असा विचार करायला पाहिजे की उपवास म्हटलं म्हणजे आपल्या दृष्टीने एक मोठा कठीणच विषय होऊन बसतो. आपल्याला उपवास झेपत नाही, ॲसिडिटीचा त्रास होतो, अनेक कारणं आहेत की ज्याच्यामुळे आपण उपवास करत नाही. पण मी असा आग्रही आहे की तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्याच, त्याच्यासाठी आपल्या डॉक्टरांची सल्ला पण घ्या, त्याविषयी माझा विरोधच नाही. पण तरी आज मी जे पाहतो की लोक, विशेष करून तरुण मुलं मुली, वेगवेगळे डाएट प्लॅन करत असतात. आपला वजन कमी कसं होईल वगैरे वगैरे त्यांना काळजी असते, आणि त्याच्यासाठी वेगवेगळे उपाय ते करत असतात. पण पहा ना, आमच्या साधू संतांनी हा एकादशीच्या निमित्ताने एक सुंदर डाएट प्लॅनच आपल्याला दिलेला आहे बरं का. याच्यातून आपल्याला एकादशी का करावी याचंही उत्तर मिळते. बघा ना, आपली जी गाडी असते की नाही, त्या गाडीला आपण गॅरेजवर घेऊन जातो, तिची सर्व्हिसिंग करतो, तिचं ऑइलिंग करतो, तिचं ग्रीसिंग करतो. असं नाही केलं आणि नुसतीच वापरत राहिली तर ती जशी खडखड खडखड वाजायला लागून जाते, तसं हे शरीरसुद्धा एक यंत्र, एक गाडीच आहे. हिला 15 दिवसांनी एकदा एकादशीच्या निमित्ताने गॅरेजवर नेण्यासारखंच आहे, आणि इतर अन्न न खाता, त्याच्यावरती व्यतिरिक्त लोड न येऊ देता, हा एक लंघन आहे. आणि अशा वेळेला जे पदार्थ त्याच्यामध्ये सांगितले गेले किंवा खाल्ले जातात
त्याच्यामुळे एक शरीराला ऑइलिंग होते. जिथे सांध्या आहेत त्या सांध्यांना एक ऑइल मिळते आणि पुन्हा एक नवीन जोमाने कार्य करण्यासाठी आपल्याला शरीर आपलं उपलब्ध होते. आरोग्याच्या दृष्टीने जरी विचार केला तरी ती उत्तम आहे. म्हणून वर्षातून महिन्याला 2 ह्या हिशोबाने 24 एकादशा येतात. मला वाटते याच्या व्यतिरिक्त आणखीन काही करावं लागत असेल असं मला वाटत नाही. फार सुंदर अशा पद्धतीचा हा एक उपाय आहे. फक्त आपण त्याला कसा करतो हे महत्त्वाचं आहे. आणि ते जर नीट समजून घेतलं, मी काय खावं काय खाऊ नये याच विचारामध्ये आपली एकादशी संपून जाते. म्हणून त्याच्याकडे या दृष्टिकोनातून पाहणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी की हा जो वैष्णव आहे, हा जो भक्त आहे, हा अशा पद्धतीने का करतो, काय असते त्याच्या अंतःकरणामध्ये याबद्दलचा निश्चित, तर त्याचं उत्तर मिळते त्याचा असलेला एक उत्कृष्ट आणि उत्कट निस्सीम भाव. आणि हा भावच या वैष्णवाकडून हे सगळं करून घेत असतो. शेकडो किलोमीटरचा प्रवास असो की आणखीन काही असो, गोपाळपुऱ्यापासून तर पांडुरंगाच्या राऊळापर्यंत लागलेल्या लांबच लांब वारीमध्ये तासनतास उभं राहून त्याच्या भेटीसाठी, त्याला त्याचं मुख पाहण्यासाठी उतावीळ झालेला असतो. अशा याच्यामध्ये नेमकं काय असते, एवढी सहनशीलता, एवढी सोशिकता त्याच्यामध्ये कुठून येते, कशी येते, काय येते, याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगतो. माझ्या गावामध्ये एक श्रीमंत माणूस आहे आणि या श्रीमंत माणसाची पत्नी ही धार्मिक प्रवृत्तीची. आमच्या गावामध्ये असलेल्या मंदिरामध्ये महिला मंडळामध्ये जाणं, भजनी महिला मंडळ आहे, त्यांच्यामध्ये बसून भजन करणं त्यांना फार मनापासून आवडते. पण पती मात्र अगदी या विरुद्ध. आपला व्यवसाय 2 पैसे कसे मिळवता येतील हाच त्यांचा रात्रंदिवसाचा प्रयत्न. देवाकडे किंवा अध्यात्माकडे तसा ओढाच नव्हता. पण एकदा प्रसंग असा झाला की त्यांनी एक 4 व्हीलर गाडी विकत घेतली आणि या काकूंनी त्या महिलांना सांगितलं की आमच्या घरी गाडी घेतली हो. त्या काकूंच्या ज्या मैत्रिणी होत्या भजनातल्या, त्या म्हणल्या की मग असं जर आहे तर आम्हाला तुमच्या गाडीमधून पंढरपूरला घेऊन चाला ना. त्यांना ही कल्पना आवडली आणि त्यांनी आपल्या नवऱ्याला ही गोष्ट सांगितली. आता स्त्री हट्ट म्हटल्याच्या नंतर नाही म्हणता येत नाही, म्हणून काकांनी सुद्धा या काकूच्या सोबत त्यांच्या बाकीच्या 3 मैत्रिणी आणि अशी मिळून ही 5 मंडळी कारमध्ये पंढरपूरमध्ये पोहोचली. ह्या माणसाला मात्र ना दर्शन घ्यायचं होतं ना बाकी काही होतं. फक्त पत्नीची इच्छा पूर्ण करण्याच्या दृष्टीने तिथपर्यंत ते आले होते. हे दर्शन घेऊन आल्या, पण हा माणूस दर्शनाला पण गेला नाही. पण यांच्या मनामध्ये एक सारखा विचार हाच चालू होता की काय कारण असेल असं की हे लाखो संख्येत वारकरी इथे येतात, असे बारीमध्ये लागतात, दर्शन घेतात, काय असेल असं या मूर्तीमध्ये असं काही आकर्षण किंवा अशी काही एखादी यंत्र बसवलं असेल का की ज्याच्यामुळे हे असं आकर्षण निर्माण होत असेल. अनेक शंका कुशंका त्यांच्या मनामध्ये यायला लागल्या आणि त्या जाणून घेण्याच्याच दृष्टीने का होईना त्यांनी तिथले जे पुजारी आहेत, ज्यांना बडवे म्हटलं जाते, त्याच्यातल्या एकाला गाठलं आणि इच्छा व्यक्त केली की मला एक देवाला अभिषेक करायचा आहे, पण माझी अट आहे की मला देवाच्या अंगाला हात लावून बघायचा आहे, माझ्या हाताने स्नान घालायचं आहे. त्या गुरुजींनी ते मान्य केलं आणि सकाळी 4 वाजता आपल्या पत्नीसहित हे त्या मंदिराच्या गाभाऱ्यात आले. आपला पती अशा पद्धतीचा अभिषेक करतोय म्हटल्यानंतर काकूला केवढा आनंद झाला असेल काय वर्णावा. त्यांनी तर आणखीन विशेष तयारी केली होती आणि अभिषेकाला आरंभ झाला. पण हे करत असताना ज्यावेळेला पंचामृत स्नानम समर्पयामी म्हणून विधी आला, तो दुधामध्ये साखर घातलेली नव्हती. आता साखर नाही म्हटल्यानंतर त्यांनी खडी साखर जी उपलब्ध होती नैवेद्यासाठी त्यालाच तिथेच थोडीशी बारीक करून आणि त्या दुधामध्ये टाकली आणि तशीच ती दुधाची धार देवाच्या डोक्यापासून धरली आणि आपला हात फिरवत फिरवत
ते पायापर्यंत आले आणि जसे पायावरून हात फिरवायला लागले ते गुरुजी पुजारी तिथूनच ओरडले, अहो म्हणले तुम्हाला काही कळते का? त्या साखरेच्या झाडं कण तिथे रगडले जात आहे, देवाच्या पायातून रक्त येईल ना. आणि हा माणूस म्हणतो, हो मला त्या क्षणाला अंगावर असे शहारे आले, रोमांच आलं. आणि दुसऱ्या क्षणाला माझ्या लक्षातही आलं की अरे ही पाषाणाची मूर्ती आहे, ह्याच्यात काय होणार आहे. पण नंतर ही सगळी पूजा वगैरे आटोपल्याच्या नंतर त्यांनी ज्यावेळेला ही गोष्ट सांगितली तर ते सांगतात की मला त्यावेळेला कळलं होतं की इथे असं काही यंत्र वगैरे बसवलेलं नाही आहे, तर हा सगळ्या भक्तांचा वैष्णवांचा हा भाव आहे की ही मूर्ती नाही, हा देव आहे. आणि म्हणून एका माणसासाठी जेवढे उपचार असतात, उठवणं, त्याला सकाळी दूध असेल, स्नान असेल, पोशाख असेल, आरती असेल, नैवेद्य असेल, हे सगळ्या प्रकारचे उपचार जे काही केले जातात ते एक मूर्ती म्हणून नाही तर एक देव म्हणून केले जातात. आणि मला त्यावेळेला या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं की भाव वळे आकळे एरवी ना कळे करतळी आवळे तैसाहारी. अशा पद्धतीचा हा माणूस या घटनेनंतर नखशिकांत बदलून गेला आणि तेव्हापासून नियमित एकादशी आणि पंढरीची वारी सुरू झाली. हा प्रभाव आहे त्या गोष्टीचा. आणि म्हणून एकादशीचं व्रत हे अत्यंत महत्त्वाचं असं व्रत आहे. या व्रताने काय नाही होत, असंख्य वारकरी एकत्र येतात, कुठल्या प्रकारची ॲडव्हर्टाईज नाही. बघा ना तुम्ही, किती बॅनर पोस्टर लावावे लागतात, पण कोणत्याही प्रकारची ॲड नाही, कुठल्या प्रकारचं बॅनर नाही, पोस्टर नाही की पुढे आषाढी एकादशीचा उत्सव येतो आहे तरी सर्व गावोगावीच्या वारकऱ्यांना विनंती करण्यात येते की आपण टाळ विना मृदंग घेऊन दिंडी पंढरपूर आणायचे करावे हो, अशी कुठेही ॲडव्हर्टाईज नाही. तरीसुद्धा देशाच्या कान्याकोपऱ्यातून लाखोच्या संख्येत वारकरी तिथे पोहोचतात. हे एकात्मतेचं दर्शन तिथे जे होते त्याच्यातच तो पांडुरंग पाहायला मिळतो. अहो भक्त देवाची वाट पाहतो, यात काय ते नवल. पण देवसुद्धा वाट पाहे उभा भिवरेच्या तीरी. आपल्या कटेवर कर आणि विटेवर पाय ठेवून उभा असलेला पांडुरंग भक्तांना सुद्धा म्हणत असतो, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, मला आषाढी कार्तिकीला विसरू नका. पण याच्यामध्ये मी तुम्हाला जाता जाता शेवटी सांगतो की मला गवसलेला एकादशीचा जर गोड अर्थ कोणता असेल तर तो फक्त एवढाच आहे की आपले पंच ज्ञानेंद्रिय, आपले पंचकर्मेंद्रिय आणि 11वं मन, या 11च्या 11 इंद्रियांना एका दिशेत लावणं म्हणजे एकादशी आहे. प्रत्येक इंद्रियाचा विषय भिन्न भिन्न आहे, पण या सगळ्या विषयांना एका विषयात आणणं, त्याच्यात स्थिर करणं, हेच तर एक प्रकारचं ध्यान आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी हेच म्हटलं, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सगळ्या इंद्रियांचा विषय एकच पांडुरंग झाला, विषय तो त्यांचा झाला नारायण, ना आवडे जनधन माता पिता. आणि असा एक विषय एका दिशेत सगळ्या इंद्रियांना लावणं, त्या सगळ्या इंद्रियांची शक्ती एका ठिकाणी नियंत्रित करणं आणि त्यांना एका चांगल्या सुयोग्य दिशेकडे वळवणं, हे एकादशीचं व्रत आहे. आणि म्हणून मी आग्रही आहे की तुम्ही एकादशीचं व्रत या आषाढी एकादशीपासून आरंभ करा. मी तुम्हाला ग्वाही देतो, तुमचं शारीरिक असो, तुमचं मानसिक असो, का संसारातल्या आणखीन काही अडीअडचणीच्या विषयी असो, तो पांडुरंग कृपा केल्याशिवाय राहणार नाही. हा मात्र तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला जे काही BP, शुगर किंवा आणखीन काही गोष्टी असतील तर त्या दृष्टीने आपल्या शरीराची काळजी घेत, शरीर रक्षतु धर्मा हा, ती काळजी घेत एक उत्कट भाव आपल्या हृदयामध्ये राखून तुम्हाला जितकं शक्य आहे तितकं हे व्रत करण्याचा प्रयास करा. मला पूर्ण खात्री आहे की पांडुरंग आपल्या सर्वांवर कृपा केल्याशिवाय राहणार नाही आणि ती तशीच कृपा सर्वांवर हो. आणि आपला संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश, आणि संपूर्ण देशच नाही तर संपूर्ण विश्व सुखी हो, ही विश्वकल्याणाची प्रार्थना करतो आणि इथे थांबतो. आपण सगळेजण जय जयकार करूया. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठाला 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 विठाला.